देवा गणराया, पुन्हा पेंट्यासाठी स्थळ पाठवलेस तू पंथांकडवी. चांगले स्थळ. तर या वर्षी त्याच्या डोक्यावर अक्षता पडू दे बाबा. आणि माझी मात्र सुटका कर या घरकामातनं. पुढच्या वर्षी तुला 101 रुपयांची दक्षिणा देईल. काय सरू मावशी, काही मदत करू का? नाही नाही नको. बऱ्यात ना? आपले आशीर्वाद आहेत. मी पण केली असती काही मदत. मी ना पारायण करायला घेतली आहेत आता. माझ्या पिंट्याचं लग्न जमू देत ना म्हणून. तुम्हाला सांगते, काय नक्षत्रासारखी पोरगी आली आहे पिंट्याला सांगून. अगदी लक्ष्मीची लेक म्हणालात ना तरी हरकत नाहीये. हो वा. श्री, तू पिंटाला भलते सलते सल्ले देऊ नकोस. तो लहान आहे, छाप पडते त्याच्यावर पटकन. आणि आईच्या विरोधात जाऊन हे लग्न झालं ना तर सगळं अवघड होऊन बसेल. जान्हवी, अगं पण निदान लग्न तर होईल त्याचं. तुझं काय चाललंय श्री? म्हणजे मला विरोधच करायचा असं ठरलंय का तुझं? अरे पिंट्यासाठी ते कसं योग्य नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न करते मी. तू ते बरोबर आहे हे का समजावतोयस मला? हे बघ, तुला मला साथ देता येत नसेल ना तर श्री प्लीज तू मला विरोध तरी करू नकोस. मी माझ्या आईला खूप चांगलं ओळखते आणि तिला कसं हँडल करायचं हे कळतं मला. हो, पण मग तसं असतं तर आपलं ही डिवोर्स पर्यंत गेलं नसतं. आता हे सगळं काढणार आहेस का तू? पण ते खरं आहे ना? खरं आहे. मग आता भूतकाळ आहे ना तो. पण मग त्यातून आपण काहीच शिकायचं नाही. वर्तमानातही त्याच चुका करत राहायचं. हे बघ, आपली केस वेगळी होती पण माणसं तीच आहेत ना. तुला काय वाटतं पळून जाऊन लग्न करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का श्री? तसं नाही होणार आहे. आणि पिंट्याला जेवढा त्रास होतोय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास सुनीताला होईल. कारण ती मुलगी आहे. कळत नाहीये का तुला? तुझं काय जात आहे म्हणा. तुम्ही तुमचं घर सोडून नाहीयेत, तुमची माणसं सोडून नाहीयेत. मुलीला सगळं सोडावं लागतं. मग निदान तिचं नीट स्वागत नको का व्हायला घरात? अरे पुढे काय होणार आहे ते कसं हँडल करायचा हा सगळा नंतरचा प्रश्न आहे. अरे पण ती माप ओलांडून येताना तरी तंटे नकोत ना घरात. कुठलाही धक्का हा माणसाला अपसेटच करतो. जान्हवी, हे फक्त तुझे फंडे आहेत, ते सगळीकडेच लागू होत नाही. मला ना कधी कधी तुझ्याशी कसं बोलायचं हेच कळत नाही. आता सॉरी म्हणून काय होणार आहे? अगं तू रडतीयस का? पण कारण तुला कळतच नाही. मला कळतंय. इकडे मला कळतंय. तू आधी रडणं बंद कर. तू मला समजूनच घेत नाहीस श्री. जान्हवी, तुला समजून घ्यायचं म्हणजे तुझ्या प्रत्येक होला हो करायचं असं नाही. ठीक आहे, हो नको म्हणूस, पण निदान नाही म्हणू नकोस ना. आता काल तू मला बोलूच नकोस असं म्हणालीस, त्याच्या पुढे मी एक शब्द तरी बोललो का? पण सगळ्यांना कळत होतं तुला काही पटत नाहीये माझं ते. मी या विषयावर पुढे काही बोलतच नाही. झालं, एकतर असं नाहीतर तसं. आता तू बोलू नकोस असं म्हणाले का मी तुला? मग मी काय करू? मी बोललेलं तुला काही पटत नाहीये. अरे मला पटण्याचा प्रश्न नाहीये श्री, पिंट्यासाठी ते योग्य नाहीये. अगं म्हणून तर मी गप्प बसतोय ना. मग म्हणजे मग तू कोशात जाणार? मला तसं नकोय. मग काय तुला काय हवं सांग?